लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे। काही तासावरच आता प्रचार थांबणार आहे। मात्र लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वांजरवाडा जिल्हा परिषद ही अत्यंत चुरशीची निवड होत आहे। या ठिकाणी काँग्रेस वेगळी लढती, शिवसेना वेगळी लढती, राष्ट्रवादी वेगळी लढती, तर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील वेगळी लढती आहे। आत्ता माझ्यासोबत शिवसेनेचे उमेदवारांचे चिरंजीव आहेत। त्यांनी या प्रचाराची पूर्ण धुरा सांभाळली आहे। मला काय सांगाल, या प्रचारादरम्यान लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय भाऊ। आपण प्रचारादरम्यान पूर्ण मतदारसंघ पेंजून काढलाय। काय लोकांचे प्रश्न आहेत, काय अडीअडचणी आहेत? लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत। दोन गावामध्ये जोडणारे रस्ते हे एकदम कच्चे आणि एकदम खराब आहेत। त्यामुळे लोकांचे बेसिक प्रश्न खूप आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रश्न आहेत। असे बहुसंख्य जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे जे प्रश्न येतात त्याबद्दल आमचा मतदारसंघ हा खूपच मागासलेला आहे असं मला वाटतं। लोकांकडून काय अपेक्षा आहेत? लोक जरी इथे वारेमाप पैशाची उधळपट्टी सत्ताधारी पक्षातले, आम्ही पण सत्ताधारी आहोत, पण आमचा एक उमेदवार सामान्य आहे आणि गोरगरीब जनतेची मागच्या 40 वर्षापासून सेवा केल्या असे उमेदवार आहेत। आणि आमच्या अपोजिटवाले उमेदवार बघितला तर खूप धनदांडगे आहेत। ही लढाई खरं तर जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी आहे आणि जनशक्तीतले लोक 100% आम्हाला मोठा प्रतिसाद देतील आणि प्रचंड बहुसंख्येने निवडून आणतील हा विश्वास तरी आहे। ही निवडणूक आव्हानाची वाटते? ही निवडणूक निश्चितच आव्हानाची आहे, कारण पुढचे उमेदवार आदरणीय इंद्राळे मामांचा चेहरा बघितल्याच्या नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारेमाप पैशाची उधळपट्टी करतायत। इंद्राळे मामाची परिस्थिती या तालुक्यातील या सर्कलमधील सगळ्या जनतेला माहिती आहे। एक गरीब माणूस आहे आणि अपोजिटवाले या गरीब माणसाला निवडून येऊ नये याच्यासाठी वारेमाप उधळपट्टी करतायत। खरी तर ही लढाई इंद्राळे मामा आणि अपोजिटमध्ये नाही, तर ही लढाई श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये आहे असं मला वाटतंय। विजयाचा किती आत्मविश्वास? 100% प्रचंड आत्मविश्वास आहे, कारण जो लोकांचा प्रतिसाद भेटला, ज्या कॉर्नर बैठका घेतल्या, आमच्या विरोधामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची सभा झाली, आमदारांची सभा झाली, माजी आमदारांची सभा झाली, खासदार साहेबांची सभा झाली, आणि तरीसुद्धा लोकांनी त्यांच्या सभेपेक्षा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मला आणि माझ्या वडिलांना दिला। आमच्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवाराच्या कॉर्नर बैठकीला दिला। त्यामुळे प्रचंड असा आत्मविश्वास वाटतोय, कितीही पैशाची उधळपट्टी झाली तरी लोक योग्य तो डिसिजन घेतील, कारण ही निवडणूक ही क्षणापुरती नाही आहे, तर 5 वर्षासाठी जनतेच्या सेवेसाठी आहे, म्हणून लोक योग्य तो निर्णय घेतील। लोकांनी जर आशीर्वाद दिला तर पहिलं काम काय करणार? पहिलं काम असेल की ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असतात, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा अत्याधुनिक कशा करता येईल, त्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा कशा पुरवता येतील, पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे। वांजरवाडामध्ये मी फिरत असताना प्रत्येक घरोघरी टँकर येत होता आणि ते टँकर प्रत्येक दिवसाला 300 रुपयाचा एक शेतकरी टँकर वापरू शकत नाही। म्हणून माझं पहिलं स्वप्न असेल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून की माझ्या वांजरवाड्याच्या पाण्याची दुर्भिक्ष परिस्थिती मी त्या ठिकाणी मांडेल आणि साहेबांच्या आशीर्वादातून या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन। एकूणच जर पाहिलं तर ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असल्याचं त्यांनी आत्ता आपल्याशी बोलताना मत व्यक्त केले। आणि जरी लोकांनी त्यांना आशीर्वाद जर दिला तर ते पहिल्यांदा वांजरवाडा गटातील पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचं देखील त्यांनी आत्ता आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। राजेंद्र दुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।